राहुल आणि उर्मिला हे दोन अंदाज सलील दादाचे एकदम परफेक्ट. तिसरा अंदाज मृण्मयी तिरोडकर हा करेक्ट अंदाज लागलेला आहे का बघूया आपण. स्क्रोल प्लीज. मृण्मयी तिरोडकर. जय मृण्मयी. सलील, तू सांगितलेली तीनही नावं टॉप 3 मध्ये आली, म्हणजे याचा अर्थ असा की ह्याला प्रेडिक्शन्स वगैरे येतात. तर आता तुला एक मी विनंती करतो की प्लीज मला आज कोण जाईल हे माहिती नाहीये, खरंच माहिती नाहीये. तर हा प्रश्न आणि त्यांनी माझ्याकडे असं रोखून बघू नका आता आम्हाला खरं सांगा, मला हे खरंच माहिती नाहीये. हा माझा अंदाज होता आणि तो चुकून बरोबर ठरला, बाकी काय. असो, मी मृण्मयीचे मार्क सांगते. तू तिसऱ्या नंबरवर आहेसच, त्यामुळे गुणांच्या बाबतीत तर आणखीन काही वेगळं सांगायला नको. तुला मतही तिसऱ्या क्रमांकाची झालेली आहे. सो ऑल द बेस्ट. टॉप 3 मध्ये आहेस तू आणि छान गाणं होतं. झिनी झिनी वाजे बीन, झिनी झिनी वाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन. झिनी झिनी वाजे बीन, झिनी झिनी वाजे बीन, सख्या चीज नवीन. झिनी झिनी वाजे बीन. कधी अर्थावीण सुभगत मला सांग, टॉप 3 मध्ये तू आहेस आता, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा पहिला नंबर यायचा प्रयत्न करेन. अरे फॅन्टॅस्टिक, दॅट्स द स्पिरिट. आणि हे जे गाणं तू सादर केलंस बाबा बोरकरांचं गाणं, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात होतीये, तर एकदा त्यांच्या स्मृतीमध्ये टाळ्या. सलील. मृण्मयी, धन्यवाद की तू बाबा बोरकरांची कविता ऐकवलीस, कारण माझे सगळ्यात आवडते कवी, मी नेहमी सांगतो. आणि इतके सुंदर विचार असतात त्यांच्या कवितेमध्ये. एक कविता अशी, स्वर्ग नको सुरलोक नको, माझं लोभस हा इहलोक हवा. मग तुम्ही किती मला स्वर्गातले काय आनंद दिला तरी ह्या माणसांमधला आनंद आहे तो मला पाहिजे. मुक्ती नको माझं, तृप्ती नको माझं, येथील हर्षणी शोक हवा. स्वर्ग नको सुरलोक नको. इतके इतके मोठे कवी. त्यांचं गाणं ऐकवलंस, खूप सुरात गायलीस, सगळ्या जागा खूप छान आला. मला असं वाटतं की ती झिणी झिणी वाजे बीन जे आहे तर ते म्हणजे आई वडिलांनी कंपल्सरी सतारीच्या क्लासला घातल्यासारखं थोडं वाटलं. मग ऍक्च्युली तुला वेगळं वाद्य हवं होतं, पण आई वडील म्हणले नाही सतारच वाजवायची. असं त्या गाण्यात वर एक उगीच प्रेशर तू घेतेस, तसं घेऊ नकोस. याच्यात काय दुःखी नव्हतं या गाण्यात, तर हे दुःखी नाही वाटलं पण हे गंभीर वाटलं, तर हे प्रसन्न वाटायला हरकत नव्हती. पण गाणं खूप सुरात झालं आणि खूप छान झालं. मला फ्रँकली थोडंसं कमसूर वाटलं गाणं. ओव्हरऑल संपूर्ण अख्ख्या गाण्यावरती एक कमसूर गाणं होतं. पण एनिवे जस्ट सांगितलं तुला, पुढच्या वेळेला फक्त सूर आधी गायच्या आधी कानात ऐकून घे आणि मग गाणं सुरू कर, कारण तू बेसिकली सुरील गायिका आहेस, कळलं ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला माहिती आहे का तुला किती फॅन फॉलोईंग आहे? पल्लवी, परवा दिवशी गोव्यामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो आणि गोव्यातला ऑडियन्स हा म्हणजे जगातला चांगला बेस्ट ऑडियन्स असा म्हणजे गोवेकर ऑडियन्स आहे.
आणि तिथे गेल्यानंतर सगळे येऊन मला फक्त एकच गोष्ट सांगत होते, अरू जरा तुम्ही ते मृण्मयीला आमच्या जरा सपोर्ट करा, ती जरा घाबरते, जरा अशी घाबरल्यासारखी दिसते वगैरे असं, पण तिला जरा तुम्ही जर सपोर्ट करा, आमच्या गोंयची असा असं करून सगळेजण अतिशय म्हणजे किती प्रेम करतात तुझ्यावरती लोक. आणि सगळं गोवा एकदम पेटून उठलेलं आहे परत एकदा मृण्मयीसाठी सारेगमपच्या. हा, मला तुझा खूप हेवा वाटतो. तर मृण्मयी, तू सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळेला पहिल्या नंबरवर तुला बघायला आवडेल. उद्याचा दिवस आहे, मस्तच गाणं झालं पाहिजे उद्या. थँक्यू.